हॅपी बर्थडे. टप टप दाखवते. हॅपी बर्थडे तर कर. केलं ना का हॅपी बर्थडे. थँक्यू बन. हॅपी बर्थडे. रक्त वाढते ना. देऊ का तुम्हाला? आता आम्ही चाललो डुगूला घ्यायला. आले कुठे? चल ना का नाही आले. चल. डुगू स्कूलमधून येते. डुगूचा ॲटो येते. आम्ही खाली आलो डुगूला घ्यायला. त्याला स्लो काय ना ग. हम्म. 1:16 झाले. 5 मिनिट बाकी अजून. आम्ही डुगूला घ्यायला आलो खाली. त्याचा ॲटो त्याला सोडून देते इथे स्कूलमध्ये. हे आत्याचं अपार्टमेंट. किती वेळ आहे? 5 मिनिट. आत्याचं हे आहे ना. हो ग आत्याचं हेच आहे ना हे वाला. आम्ही डुग्गूची वाट पाहून पाहून थकलो पण डुग्गू येत नाही आहे अजून स्कूलमधून. बघा इकडले रोड आणि हे गॅलरी आतूची 2nd फ्लोअर सॉरी 1st फ्लोअर. जा जा ना. आला डुग्ग्या आला. डुग्गू आला आमचा. बघ तुम्हाला ना घ्यायला येशील. आली तुम्ही? शाळेत नाही आली. निघलं. बरं चल घरी जाऊन लाव. दीदी आहे दीदी. मामाची मुलगी ते. चल बाय कर ना. बाय नाही करत का? हां 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 बरं. हो काले स्कूलमध्ये सांगितलंच नाही मला. हे घे हे बटन निघालं त्याचं. बरं चल घरीच चल ना. आता इथं कुठे लावून देता. घरीच चल. घरीच चल. हे घे बटन. चल घरी लावून देतो. चल घरी जाऊन लावून दे. चला चलो चलो चलो. कुठे आहे राणी? अच्छा ती राणी आहे का? चलो. अरे वा पडशील. अरे कसं करत असते का? चल बाय. हो चल. चॉकलेट दिले तू स्कूलमध्ये? दिले का चॉकलेट? आणि मला मला तुझ्या बर्थडेचे चॉकलेट मला नाही दिले तू? चल मला दे चॉकलेट. बर्थडेचं चॉकलेट मला दे. बर्थडेचं चॉकलेट मला दे.
मला दे. म्हणजे सगळे चॉकलेट टीचरनी घेतले तुझ्या? कोणी घेतली? त्याच्यात चॉकलेट होते. चॉकलेट मग माझ्यासाठी काहीच नाही आणलं तू चॉकलेट? एक आहे का? दे मग मला पहिले. बॅगेत पूर्ण भरून आहे. दे मग लवकर चॉकलेट. हा दे लवकर, दे मला चॉकलेट, दे चॉकलेट. कट्टी मग जा, नको देऊ. कुठे चाललो डोगू आपण? पा गंद गंद आहे खाली. कुठे चाललो आपण फिरायला? टेरेसवर नाही चाललो, मंदिरात चाललो. भूर. हो ना, पहा ना बिल्डिंग किती दूर आहे. जवळ आहे करून करून आम्हाला एवढा दूर आणलं पायी पायी. थकलो आम्ही आता. कोण? म्हणूनच नाही म्हणे वाटते दूर आहे. खुशी पण जवळच आहे म्हणे. बघा किती दूर आलो आम्ही चालत चालत. ते बिल्डिंग खूप दूर आहे इथून. फायनली बहुतेक पोहोचलो. बघू तुम्हाला दर्शन करून, मंदिराचं दर्शन. हो. थांब आता आली. असं उलट नसते जात. चल. काय म्हटलं? हो, मला वाटलं आत्या, हे खिडकी उघडी राहू देऊ का थोडा वेळ? लक्ष आहे ना. तर आज होता डुग्गूचा बर्थडे आणि आत्ता आधी जी क्लिप तुम्ही बघितली ती वाली, म्हणजे ते आम्ही सर्व डेकोरेशन केलं. मी, खुशी आणि आत्या आम्ही सर्वांनी मिळून. आणि नंतर मग सर्व झालं होतं, सर्वांची तयारी वगैरे झाली होती. ॲक्च्युली बर्थडे सेलिब्रेशनलाच 9-9:30 वाजले, कारण तयारी, डेकोरेशन आणि म्हणजे पूर्ण तिथलं ते नाश्त्याचं वगैरे करायलाच आम्हाला 9-9:30 वाजले. तर खूप टाईम झाला होता. आणि त्यात आम्ही तिकडे गेलो होतो मंदिरमध्ये. ती क्लिप टाकलीच तुम्ही बघितलेच. तिकडून यायलाच आम्हाला बहुतेक
काय माहीत लक्षात नाही आता, पण तिकडून यायलाच वेळ झाला होता आणि आल्याच मग मी डेकोरेशनला सुरुवात केली. आत्याने पण मला मदत केली, पण आत्याने खुशीने हेल्प केली, पण किचनमधलं पण काम होतं करायचं. तर आत्या किचनमधलं पण काम करत होती. मग ते इडली वगैरे नाश्त्याला ठेवली होती, तर ते इडली वगैरे छान म्हणजे सर्वच बिझी होते, म्हणून मग 9-9:30 केक कट करायला लागलं. आणि नंतर मग सर्वांची तयारी झाल्यावर इथे डुग्गूला बसवलं होतं आणि सर्व म्हणजे त्याला ओवाळत वगैरे होते, गिफ्ट्स देत होते इथे. आणि म्हणजे अक्षत वगैरे लावून, कुंकू वगैरे लावून ते ओवाळतात ना, प्रत्येकाकडेच असेल हे, तर बड्डेच्या वेळी ओवाळतातच. तर ते ओवाळत होते सर्व लेडीज वगैरे. आणि मी म्हणजे जे ओवाळत होते सर्वांच्या क्लिप नाही टाकल्या, आमच्या घरच्यांचीच क्लिप टाकले आहेत मी. जे आमच्या घरच्या तेच ओवाळत होते म्हणजे त्यांचीच क्लिप टाकले आहे आणि आजूबाजूंची वगैरे क्लिप नाही टाकली मी. आणि आमच्या डुग्गूला आज 5 वर्ष कंप्लीट होऊन 6वं वर्ष लागलं आहे, म्हणजे हा त्याचा 5वा वाढदिवस होता. तर हां, आणि बड्डे केकवर नाव चिंटू टाकलं होतं, कारण तिकडे त्याला सर्व चिंटू म्हणतात आणि त्याचं खरं नाव आहे शौनक आणि आम्ही इकडे त्याला डुग्गू म्हणतो. तर म्हणून ते बड्डे केकवर त्याचं नाव चिंटूच टाकलं होतं. ते त्यांच्या लक्षात नाही आलं, शौनक नाव टाकायचं होतं, चिंटूच टाकून दिलं. ज्यांनी केक आणला होता त्यांच्या लक्षात नाही आलं शौनक नाव टाकायचं वगैरे. ज्यांनी म्हणजे आत्तूला तर त्या दिवशी बाहेर जाणं जमलं नाही, तर आत्तूने साईडच्या ताईंना सांगितलं होतं, म्हणजे तिच्या फ्रेंडला, तर त्यांनी आणला होता केक. तर त्यांना नाव लक्षात नाही आलं शौनक आहे म्हणून, तर त्यांनी चिंटूच नाव टाकून दिलं. आणि मग इथे छान कॅन्डल वगैरे लावली होती आणि केक वगैरे कट केला. आणि ते व्हॉइस ओव्हर नव्हतं करायचं, छान मजा वगैरे सुरू होते, सर्वांचे आवाज वगैरे असं गोंधळ चालू होता, खूप छान वाटत होतं. पण प्रॉब्लेम हा झाला की गाणे सुरू होते तिथे, म्हणजे बड्डेचे वगैरे गाणे लावले होते तिकडे ब्लूटूथ स्पीकरवर, तेच बड्डेचे. तर त्यामुळे व्हॉइस ओव्हर करावा लागला, कारण तुम्हालाही माहिती असेल की तेच बॅकग्राऊंडमध्ये वगैरे सॉंग्स म्हणजे गाण्याचा आवाज वगैरे आला तर कॉपीराईट येतं. तर कॉपीराईट इश्यू नाही यायला पाहिजे, म्हणून मी इथे व्हॉइस ओव्हर करत आहे. नाहीतर मलाही हे असंच दाखवायचं होतं, म्हणजे व्हॉइस ओव्हर न करता तिकडचाच आवाज, गाणे वगैरे छान सुरू होते, तसंच खूप मजा येत होती आणि तुम्हालाही तशीच जास्त मजा आली असती, पण तेच कॉपीराईट इश्यूमुळे हे सर्व करावं लागतं. आणि डुग्गूची इथे खूप मजा येत होती. तो स्वतःच केकवरून ते छोटे छोटे चॉकलेट टाईप असते ना, ते स्वतःहूनच खात होता. घेतला असं झालं मग डुग्गूचं बड्डे सेलिब्रेशन. तुम्हाला सेलिब्रेशन कसं वाटलं एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.